नमस्कार, मी खडतार प्रभाकर लोंढे। आज आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आलेलो आहोत। या ठिकाणी काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांना विचारूया आज नेमकं जिल्हाधिकारी साहेबांना कोणत्या पद्धतीने आणि काय मागण्याचं निवेदन दिलंय ते विचारूया। बोला विनोदजी, हे तालुका अध्यक्ष आहेत, बोला। या वर्षी आपल्या धाराशिव तालुक्यात सोयाबीनचं पीक चांगलेलं आलेलं आहे। सोयाबीनचं पीक चांगलं उत्पादन वाढणार आहे आणि केंद्र शासन आणि राज्य शासनानं जे हमीभाव केंद्र तालुक्यात तटपुंजे आहेत ते हमीभाव केंद्र या तालुक्यात वाढवावी, त्या निमित्तानं म्हणजे शेतकऱ्यांना भाव मिळेल, हमीभाव मिळेल यासाठी आम्ही तालुका काँग्रेस कमिटीने मागणी केली की बाबा हमीभाव केंद्र तालुक्यात जास्तीत जास्त वाढवावं। मग तालुक्यातली पूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीला शेतकरी येतात। कृषी उत्पन्न बाजार समितीची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे का? काय परिस्थिती आहे तालुक्यामध्ये? एवढी बिकट परिस्थिती आहे की शेतकऱ्याला न्याय मिळत नाही। त्यासाठी तुम्ही कधी निवेदन दिले का? नाही, माझी आत्ताच निवड 15 दिवसापूर्वी झालेली आहे। इथून पुढे आपण तो पण विषय मार्गी लावू, आपण तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आपण तो पण उचलून धरू। आता तालुक्यातल्या किती गावामध्ये केंद्र चालू करावे असं मत आहे तुमचं? तालुक्यातल्या कमीत कमी 20-25 गावामध्ये 110 गाव आहेत, 20-25 केंद्रही चालू केले तर एका गावात प्रमुख गावात म्हणजे 12 जिल्हा परिषद मतदारसंघ आहेत। म्हणजे 15-20 जरी झाले तरी प्रत्येक गाव म्हणजे 4-5 गावात म्हणजे केंद्र झालं तरी हरकत नाही। तर हे आहेत तालुका अध्यक्ष विनोद वीर, काँग्रेसचे आहेत। त्यांनी प्रत्येक गावामध्ये केंद्र ओपन करण्यासाठी जरी नाही झालं तर काही 20-25 गावामध्ये सुद्धा केंद्र तयार झाले तरी शेतकऱ्याचा फायदा होईल असे त्यांनी सांगितले। तर बघूया जिल्हाधिकारी साहेब काय करतात ते येणारी काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास यूट्यूब चॅनल, या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा। असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर,